नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलै 2026 पर्यंत कुसुम सोलार पंप म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रात सोलार पंप बसवण्याच्या कामाला नक्की किती वेग आलेला आहे, कोणत्या नवीन निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, पावसाळ्यात शेतकरी नेमकं काय नियोजन सध्या करत आहेत आणि सोलार पंप मंजूर झालेल्या शेतकऱ्यांनी आता कोणती तयारी करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरे मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। म्हणून व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वात आनंदाची बातमी म्हणता येईल, कारण की महाराष्ट्रात कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत सोलार पंप बसवण्याच्या कामाला आणखीन वेग जास्त देण्यात आलेला आहे। अलीकडेच 10,000 नवीन ऑफ ग्रीड सोलार पंप बसवण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आलेला आहे। यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना लवकरच सोलार पंप मिळण्याची जी शक्यता आहे ती वाढलेली आहे। ओके, कारण की आता कृषी पंप PM कुसुम कंपोनंट बी योजनेअंतर्गत सोलार पंप बसवण्याच्या कामाला आणखी वेग देण्यात आलेला आहे आणि MSEDCLने आणखी 10,000 ऑफ ग्रीड सोलार पंप जे आहे ते बसवण्यासाठी नवीन कार्यादेश म्हणजेच की ऑर्डर जारी केलेली आहे। यामुळे अधिक शेतकऱ्यांना सोलार पंपाचा जो लाभ आहे तो आता मिळण्याचा मार्ग अधिकच मोकळा होणार आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सोलार पंप बसवण्याची प्रक्रिया जी आहे ती जलद करण्यासाठी विविध कंपन्यांना नवीन कामे सुद्धा देण्यात आलेली आहेत आणि यामागचा उद्देश एकच आहे, पात्र शेतकऱ्यांपर्यंत सोलार पंप शक्य तितक्या लवकर पोहोचवणे। म्हणूनच ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांनी पुढील प्रक्रियेसाठी तयार राहावे। ओके, कारण की गेल्या काही दिवसात 1397 तसेच इतर हजारो सोलार पंप बसवण्यासाठी विविध कंपन्यांना कामे देण्यात आलेली आहेत आणि याचा उद्देश पात्र शेतकऱ्यांकडे सोलार पंप जलद गतीने पोहोचवणे हाच आहे। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे ती म्हणजे की पावसाळ्यात शेतकरी सध्या काय करत आहेत। सध्या महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये चांगला पाऊस होत आहे, त्यामुळे शेतकरी मंडळी सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात पिकांची पेरणी पूर्ण करत आहेत। उगवण झालेल्या पिकांची सध्या ते पाहणीसुद्धा करत आहेत। ज्या भागात जास्त पाऊस झाला आहे तेथे शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करत आहेत। खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणाची तयारीसुद्धा त्यांची सुरू आहे मोठ्या प्रमाणावर। यासोबतच सोलार पंप मंजूर झालेल्या शेतकरी बांधवांनी पंप बसवण्यासाठी जागा, पाण्याचा स्रोत आणि पाईपलाईनची तयारीसुद्धा सुरू केलेली आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे चौथी अपडेट ती म्हणजे की पावसानंतरचे सिंचन नियोजन। याबाबत सांगायचं झालं तर शेतकरी आता केवळ पावसावर अवलंबून राहू इच्छित नाहीत। अनेक शेतकरी सोलार पंपाच्या मदतीने पावसानंतरही नियमित सिंचन करण्याचे नियोजन करत आहेत। यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळेल, विजेवरील आणि डिझेलवरील खर्च जो आहे तो कमी होईल, उत्पादन वाढण्यास खूप जास्त मदतसुद्धा होणार आहे। ओके, आता जी पाचवी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर जर तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर झाला असेल तर अर्जाची जी स्थिती आहे ती तुम्ही नियमित तपासत राहा। मोबाईलवर येणारे अधिकृत संदेश तुम्ही लक्षात ठेवा। आवश्यक कागदपत्रे तुमची पूर्ण ठेवा। पंप बसवण्यासाठी जागा जी आहे ती तुम्ही आधीच तयार करून ठेवा, या जागेत तुम्हाला बांधायचं आहे। ओके, किंवा पंप ठेवायचा आहे। ओके, कंपनी किंवा अधिकृत एजन्सीकडून संपर्क आल्यास त्वरित तुम्ही तुमचा प्रतिसाद द्या। ओके, आणि आज या योजनेबाबत जी अपडेट होती मी तुम्हाला सगळी सांगितलेली आहे। एक एक करून महाराष्ट्रात सोलार पंप बसवण्याच्या कामाला सध्या वेग देण्यात आलेला आहे। हजारो नवीन सोलार पंपांसाठी कार्यादेश जारी करण्यात आलेले आहेत। मान्सूनमुळे शेतकरी खरीप पिकांची पेरणी आणि व्यवस्थापनात व्यस्त आहेत, ते सध्या सोलार पंप मंजूर झालेल्या शेतकऱ्यांनी पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक तयारीसुद्धा सुरू ठेवावी। ओके, आणि शेतकरी मंडळींसाठी, बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे की जर तुम्ही कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुमचा अर्ज, मोबाईल क्रमांक, कागदपत्रे आणि अधिकृत अपडेट जे आहेत ते तुम्ही नियमित तपासत राहा। फक्त आणि फक्त शासनाच्या अधिकृत सूचना आणि पोर्टलवरील माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या। ओके, आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच कुसुम सोलार पंप योजना, पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान, हवामान आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।